नमस्कार मित्रांनो, आज नवरात्रीचा चौथा दिवस. पहिल्या 3 दिवसात आपण पहिले 3 रूप बघितली आणि त्याचसोबत त्यांचे मंत्र आणि योगासने पाहिलीत. त्याचप्रमाणे आज आपण चौथे रूप आणि त्यांचा मंत्र आणि योग पाहूया. चौथा दिवस कुष्मांडा देवी. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या आई कुष्मांड देवीच्या स्तोत्र पठणाने आरोग्य चांगले राहते, शक्ती आणि करुणा दोघांचे दर्शन घडविते. आपल्या स्मितहास्याने संपूर्ण अंधकारमय ब्रह्मांड निर्माण केल्यामुळे तिला कुष्मांडा, कु म्हणजे लहान, उष्मा म्हणजे उबदार, अंड म्हणजे ब्रह्मांड म्हटले जाते. तिच्या उपासनेने रोग आणि दुःख दूर होतात असे मानले जाते. तिचा मंत्र आहे सूरा संपूर्ण कलशम रुधिरा प्लुतमेवच दधाना हस्य पद्माभ्याम कुष्मांडा शुभदास्तु मे. याचा अर्थ आहे सुरान संपूर्ण म्हणजे सुराने किंवा पवित्र रसाने कलश म्हणजेच अमृत आणि रुधिरा प्लुतमेवच म्हणजे रक्ताने माखलेली अशुद्धी नष्ट करणारी दिव्य रसाने भरलेली आपल्या कमलासारख्या 2 हातामध्ये धारण करणारी अशी माता कुष्मांडा मला सुख कल्याण प्राप्त करो. या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. हा मंत्र देवीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडायै नमः. हा बीज मंत्र पूजा झाल्यावर 108 वेळा जपावा. तुम्हाला जमतील तितक्या माळा जप करावा. कुष्मांडा देवी प्रेम आणि करुणाचे प्रतीक असल्यामुळे ती आपल्या शरीरातील अनाहत चक्राचे प्रतिनिधित्व करते. हे चक्र शरीराच्या मध्यभागी हृदयाच्या ठिकाणी स्थित असते आणि प्रेम, करुणा व भावनिक समतोल दर्शविते. कुष्मांडा देवीची उपासना केल्याने अनाहत चक्र जागृत होते, ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता, आरोग्य आणि स्थिरता येते. या चक्राबद्दलची पूर्ण माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येईल. आता पाहूया अनाहत चक्राला ॲक्टिवेट करण्यासाठी काही योगासने. उष्ट्रासन, भुजंगासन, मत्स्यासन, धनुरासन, गोमुखासन, सेतुबंधासन. प्राणायाममध्ये भस्त्रिका, अनुलोम विलोम करावे, परंतु हे प्राणायाम प्रॉपर प्रॅक्टिस शिवाय करू नये किंवा योग टीचरचा सल्ला घेऊन करावे. पुन्हा भेटू उद्या देवीच्या 5व्या रूपासह. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.